नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा अजून हप्ता आलेला नाही आहे आणि आपल्या चॅनलवरती देखील संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी कमेंट करत आहेत. तर याच्यामध्ये काही कमेंट अशा आहेत की संपूर्ण महाराष्ट्रामधील जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बुधवारी वितरित झाला तर याच्यामध्ये आमची KYC चुकलेली आहे म्हणून आम्हाला लाभ आला नाही आहे का. तर हा प्रश्न लाडक्या बहिणीचा आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच लाभ आम्हाला आले नाही आहे म्हणजेच आमचा अर्ज अपात्र झालेला आहे का असा प्रश्न देखील लाडक्या बहिणी विचारत आहेत. त्यानंतर आमचे काही डॉक्युमेंट चुकले आहेत का असे अनेक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना निर्माण झालेले आहेत आणि याचबरोबर आमचा लाभ कधी जमा होणार असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. आणि आपण यापूर्वीच मागचा व्हिडिओ जो अपलोड केला होता याच्यामध्ये सांगितलं होतं तर केवळ लक्षात घ्या की बुधवारीच हप्ता हा जमा झाला होता. त्याच्यानंतर 2 दिवस गुरुवार शुक्रवार झाले. या दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरण झालेलं नाही आहे. साधारणतः आपण सांगतच होतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींची संख्या असल्यामुळे साधारणतः हप्ते वितरणासंदर्भात 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो आणि यावेळी मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा न होताच बुधवारी हप्ते वितरण सुरू झालेलं होतं. त्यामुळे लक्षात घ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काहीशा थोड्याशा प्रमाणात लाडक्या बहिणी आहेत यांना हप्ते आलेले आहेत. त्यामुळे या ज्या अटी आहेत KYC चुकलेली असेल किंवा KYC केल्यानंतर अपात्र ठरलेलं असेल KYC केलेल्या लाडक्या बहिणींनाच हप्ते येत आहेत का. त्याचबरोबर लक्षात घ्या आमचे कागदपत्रामध्ये काही डॉक्युमेंटमध्ये काही चुका झालेल्या आहेत का. तर अशा प्रकारचा कोणताच विचार लाडक्या बहिणींनी करू नये कारण का नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे ज्यांची KYC झाली असेल नसेल केवळ लक्षात घ्या की ज्यावेळी ऑक्टोबर महिन्याचा ज्या लाडक्या बहिणींना लाभ आला असेल अशा सर्वच लाडक्या बहिणींना हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार आहे. काही थोड्याशाच प्रमाणावर लाडक्या बहिणींना हप्ते मिळालेच आहेत. उर्वरित ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना देखील त्यांचा सन्मान निधी नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारे हीच आताची सद्यस्थिती आहे. तर आज शनिवार आहे मग सुट्टीचा दिवस आहे रविवार सुट्टीचा दिवस आहे. या दिवसांमध्ये DBT वितरण होऊ शकतं का. तर लक्षात घ्या की DBT सुट्टीच्या दिवसांमध्ये देखील वितरण होऊ शकतं. तर लक्षात घ्या की जेव्हा DBT ॲक्टिव्ह होईल हप्ते वितरण सुरू होईल त्यावेळी आपला कन्फर्म व्हिडिओ पुन्हा देण्यात येणार आहे. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच केवळ नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता येत आहे. काही मागे 2 ते 3 महिन्यांचे जे हप्ते असतील जून जुलै ऑगस्ट तरी या 3 महिन्यांचे हप्ते पेंडिंग होते ते देखील लाडक्या बहिणींना सध्या मिळत नाही आहेत. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे. KYCसाठी मुदतवाढ हा देखील मोठा प्रश्न आहे. अजून तरी KYCसाठी मुदतवाढ झालेली नाही आहे आणि आता मुदतवाढ होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. कदाचित डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्यावेळी जानेवारी महिन्यामध्ये वितरित होईल त्यावेळी मात्र KYCचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे अजून हप्ते वितरण सुरू झाले नाही आहे. हप्ते वितरण सुरू झाल्या लगेचच माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. तर या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट पद राहा.